हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्स पार्ट 1 त्यामधील मित्रांनो चॅप्टर नंबर 9 कार्बन कंपाऊंड यामध्ये मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट जे एक्झाममधले क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, इम्पॉर्टंट, ठीक आहे, ते आपण या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये. तर चला मग व्हिडिओ आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आणि यामधील क्वेश्चन जे आहेत याआधी बोर्ड एक्झामला आलेले आहेत, ठीक आहे. तर बघा, फर्स्ट आहे मॅच द पेअर, ओके, ज्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत, ओके. तर बघा, फर्स्ट आहे ग्रुप ए आणि ग्रुप बी, ठीक आहे. आता ग्रुप बी मध्ये आपल्याला दिले आहेत, आपल्याला नेम दिलेले आहेत, ठीक आहे. आणि या ठिकाणी ग्रुप ए मध्ये आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युले दिले आहेत. तर C2H6 म्हणजे कोण आहे, ठीक आहे. तर C2 म्हणजे 2 कार्बन आणि 6 हायड्रोजन, ठीक आहे. तर हा जो आहे हा आहे अल्केन. हा कोण आहे? अल्केन आहे, ओके. CnH2n+2 या फॉर्म्युल्यावरनं हा जो कंपाऊंड आहे हा तयार झालेला आहे. तुमच्या हे लक्षात आलं असेल फॉर्म्युला बघून, ठीक आहे. तर 2 कार्बन आणि 6 हायड्रोजन असेल तर हा कोण असतं? अल्केन असतं. आणि हा अल्केनचा काय? तर या ठिकाणी हा मॉलिक्युलर त्याचा काय फॉर्म्युला आहे, ठीक आहे. आता आपण जर पाहिलं ग्रुप बी मध्ये ऑप्शन बघा काय, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे का ऑफ अल्कोहोल, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड, हायड्रोकार्बन आणि ट्रिपल बॉन्ड, ठीक आहे. आता जर आपण योग्य उत्तर पर्याय निवड जर ठरवलं की C2H6 हा कोण आहे, तर हा एक अल्केन आहे, ठीक आहे, अल्केन आहे, ओके. पण यामध्ये पर्याय तर नाही आहे. तर हा जो अल्केन आहे हा कोणता आहे, तर पर्याय क्रमांक सी असेल. कुठलं? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता नेमकं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन काय असतं? तर असा हायड्रोकार्बन, पहिली गोष्ट तर हायड्रोकार्बन म्हणजे काय, तर दोज कंपाऊंड आर फॉर्म बाय कार्बन अँड हायड्रोजन दॅट इज नोन ॲज हायड्रोकार्बन. जो कंपाऊंड कार्बन आणि हायड्रोजननी बनलेला आहे त्याला म्हणतो आपण हायड्रोकार्बन. आता हे हायड्रोकार्बन जे आहेत ना, यामध्ये जर कार्बन कार्बनमध्ये जर सिंगल बॉन्ड असेल, ठीक आहे, कार्बन कार्बनमध्ये जर सिंगल बॉन्ड असेल तर तो काय असतं? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असतं. काय असतं? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. तर या ठिकाणी C2, ओके, CH3 बॉन्ड CH3, ठीक आहे, असा दिला आहे. म्हणजे कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड किती आहे? सिंगल बॉन्ड आहे, ठीक आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 जे आहे हे योग्य उत्तर असणार आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड. ओके, क्लिअर इथपर्यंत? ओके, व्हेरी गुड. चला जाऊया नंतरच्या प्रश्नाकडे. ओके, बघा नंतरचा प्रश्न काय आपल्याकडे, C2H2 बघा, सिंपलमध्ये C2H2. आता बघा C2H2 म्हणजे काय, बघा अल्केन म्हणजे काय, जेवढे कार्बन बघा ANE असतं, ENE असतं आणि YNE असतं, ठीक आहे. सिंगल बॉन्ड असेल तर ENE असतं, डबल बॉन्ड असेल तर ENE असते आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE असतं, ओके. आता बघा या ठिकाणी बॉन्ड म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा कार्बन कार्बनमध्ये जर डबल बॉन्ड असेल, ओके, कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असेल फर्स्ट ऑफ ऑल, तर काय, जेवढे कार्बन असतील त्याच्या दुप्पट हायड्रोजन असेल आणि +2, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जर कार्बन जर 2 असतील, ओके, तर हायड्रोजन किती झाला पाहिजे? 6 असायला पाहिजे. म्हणजे काय, कार्बनच्या दुप्पट डबल हायड्रोजन आणि +2 ॲड करायचे. तेवढे जर असेल ना, तर ते जो कंपाऊंड असेल हा कुठला असतं? सॅच्युरेटेड असतं, ओके. ओके, एक एक्झाम्पल घेतोय बघा. मी या ठिकाणी म्हटलं C4H10, C4H10 बघा, हा कुठला आहे? सॅच्युरेटेड आहे का? यस, हा कुठला आहे? सॅच्युरेटेड आहे. का? कारण बघा कार्बन किती आहेत? 4, ओके, आणि हायड्रोजन किती आहेत? कार्बनच्या दुप्पट आणि +2 असेल, 4 2 8 आणि +2 म्हणजे हा काय होईल? C4H10. असं जर असेल तर तो काय असतं? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड असतं किंवा AN सिंगल बॉन्ड असतं, ओके. पण या ठिकाणी जर C4H8 असेल, H8 असेल म्हणजे आपण या ठिकाणी काय केलं आहे? 2 हायड्रोजन कमी केलेत, ओके. म्हणजे कार्बन कार्बन 2 हायड्रोजन काय केले? कमी केले. तर त्यामध्ये काय वाढलाय? वाढलाय बॉन्ड त्या ठिकाणी वाढलाय, ओके. तर C2H2 हा आपल्याला दिलाय, हा कोणता असेल? तर C2H2 जो आहे ना, हा कुठला असेल? तर याचे पर्याय बघा कोणते आहेत आपल्याला, तुम्ही सुद्धा कमेंट्स करा, ओके. तर बघा पर्याय क्रमांक 3 तर आपल्याला कटलेला आहे. पर्याय क्रमांक राहिला काय?
अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. ओके. त्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्केन आहे. ओके. आणि ट्रिपल बॉन्ड आहे. तर ऑब्व्हियसली याचं उत्तर कोणतं असणार? पर्याय क्रमांक डी याचं काय असणार? योग्य असणार ट्रिपल बॉन्ड. आता ट्रिपल बॉन्ड का तुम्हाला सांगतोय बघा. आता आपल्याला यांनी काय विचारलं होतं? C2H6 म्हणजे कोण? ANE अल्केन. ओके. C2H4 म्हणजे कोण? हा असते ANE. ठीक आहे. बघा 2 हायड्रोजन कमी केले तर बॉन्ड वाढला म्हणजे हा असेल ENE. ओके. आणि C2 परत 2 हायड्रोजन कमी म्हणजे C2H2 म्हणजे काय असेल? YNE. याचा पर्याय काय असेल? ट्रिपल बॉन्ड. ओके. काय असेल? ट्रिपल बॉन्ड म्हणजे जेवढे कार्बन तेवढे हायड्रोजन. तर बॉन्ड कोणता असणार? YNE. ओके. क्लिअर इथपर्यंत? ओके. काय अडचण नाही. ठीक आहे. काही अडचण असेल तर कमेंट्स करा. त्यावरती आपण वेगळा सेपरेट तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण त्यावरती घेऊया. ओके. त्यानंतर बघा CH4O बघा CH4 ठीक आहे CH4O असं तुम्हाला कंपाऊंड दिलं आहे. आणि बघा पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 आपला ऑलरेडी झालेला आहे. आता आपल्याकडे 2च पर्याय या ठिकाणी राहिलेले आहेत. तो म्हणजे कोणता? तर तो असेल आपल्याकडे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल. आता बघा CH3OL ला आपण कसं लिहू शकतो? CH3 बॉन्ड OH असं याला मी लिहू शकतो. ओके. तर CH म्हणजे कोण आहे? मिथिल आहे. आणि OH कोण आहे? तर OH हा एक फंक्शनल ग्रुप आहे. कोण आहे तो? फंक्शनल ग्रुप आहे ज्याला आपण अल्कोहोल म्हणतो. तर योग्य पर्याय असणार ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर बी मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्केन. आणि त्यानंतर जो नंतरचा राहिला आहे C3H6 बघा C3H6. ओके. बघा C3H6 तर हा कुठला असेल? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड. आता अनसॅच्युरेट का असेल? यात आपण काय म्हणलं होतं? कार्बन जर 3 असतील ठीक आहे तर त्याच्या दुप्पट काय पाहिजे? हायड्रोजन पाहिजे +2 पाहिजे. त्या दुप्पट आहे पण +2 नाही म्हणजे C3H6 आहेत. तर हा कुठला असेल? म्हणजे कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे? डबल बॉन्ड आहे. तर डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर हा काय असतं? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड असतं. ओके. येस व्हेरी गुड. चला तुम्हाला हा क्वेश्चन क्लिअर झाला असेल मित्रांनो. फर्स्ट क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. हा तुम्हाला मॅच द पेअर किंवा ऑब्जेक्टिव्हच्या फॉर्ममध्ये येऊ शकतं. ठीक आहे. तर कुठल्याही पद्धतीने जर हा क्वेश्चन तुम्हाला आला तर तुम्ही त्याला लवकरच ठीक आहे पाहताशी तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आपण डिटेलमध्ये या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. जाऊया समोर. ठीक आहे जाऊया. त्यानंतर बघा आपल्याला नंतर काय दिलेलं आहे? खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. 101% यावरती क्वेश्चन जो आहे हा आलेला असतो. ओके. पहा क्वेश्चन काय? ड्रॉ अँड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द फॉलोइंग मॉलिक्युल्स विदाउट शोविंग द सर्कल. आपल्याला काय करायचं आहे? खाली आपल्याला एक मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला असेल त्याचा आपल्याला काय करायचं आहे? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढायचं आहे. ओके. त्याचं विदाउट शोविंग ऑफ सर्कल सर्कल न दाखवता. तर बघा या ठिकाणी क्वेश्चन काय दिला आपल्याला? फॉर्म्युला कुठला दिलेला आहे तो समजून घ्या मित्रांनो. ठीक आहे. तर फॉर्म्युला दिला आपल्याला मिथेन. कोणता दिला आहे? मिथेन दिला आहे. मिथेन. बघा मिथेन काय असतं बघा. तर मिथेन म्हणजे काय? CH4. CH4 हा काय असतं? मिथेन असतं. ओके. लक्षात घ्या मिथेन. तर काय असणार आन्सरमध्ये? हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये जो आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हा जो आहे ना हा प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये ठीक आहे विचारलेला प्रश्न आहे. 2 मार्कांकरिता मित्रांनो हा प्रश्न जो आहे बोर्डाला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही या ठिकाणी हायलाईट करून ठेवा. हा प्रश्न किंवा याच पद्धतीचा आणखीन वॉटरवरती कुठल्याही पुढचा क्वेश्चन त्या ठिकाणी येऊ शकतं. तर हे आपल्या हातचे मार्क्स आहेत. ठीक आहे. तर हा मार्क जाता कामा नये. ठीक आहे. जाऊया समोर बघा. काय म्हणतोय? आपल्याला मिथेनचं स्ट्रक्चर काढायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मिथेन काय? CH4 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. ओके. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय त्याचा? CH4 आहे. तर आपल्याला डॉट स्ट्रक्चर काढायचं आहे मिथेनचं. तर बघा एक कार्बन आणि साईडला काय असतील? 4 हायड्रोजन असतील बघा. ओके. एक कार्बन आणि 4 हायड्रोजन. ते नेमकं दाखवतात कसं बघा. एक कार्बन. ओके. आता मला सांगा कार्बनचे ॲटॉमिक नंबर किती आहे? तर ॲटॉमिक नंबर 6 आहे.
याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल 2,4. ओके. आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1च असेल तर याचं ॲटॉमिक जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहे हे 1च राहणार. त्याला याचं स्टेबल होण्याकरता याला 1 इलेक्ट्रॉनची काय नीड आहे. कोणाला? ऑक्सिजनला. आणि कार्बनच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. याला सुद्धा 4 इलेक्ट्रॉनची काय गरज आहे. म्हणजेच कार्बनची व्हॅलन्सी ही काय 4 झालेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी व्हॅलन्सी पण सांगितली. ठीक आहे. व्हॅलन्सी पण क्लिअर झाली. आणि हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे. तर याला कार्बनला स्टेबल होण्याकरता आणखीन 4 इलेक्ट्रॉन लागतील. म्हणजे हा 4 इलेक्ट्रॉन तर देऊ शकतो किंवा 4 इलेक्ट्रॉन हा घेऊ शकतो. ठीक आहे. आता हा काय करेल 1 इलेक्ट्रॉन घेऊ शकेल. ओके की नाही. तर बघा हा कार्बन आणि कार्बनच्या आउटरमध्ये 4 काय आहेत इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे. हे कार्बनचे आहेत. आता मला दाखवायचे आहे हायड्रोजनचे. तर 1 2 3 आणि 4. आणि या कार्बनच्याकडे प्रत्येकाकडे काय एक काय इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके. आता हा कार्बन काय करेल हे इलेक्ट्रॉन एकमेकांना काय करेल तो शेअरिंग करेल. काय करेल शेअरिंग करेल. तुम्ही असंही स्ट्रक्चर दाखवू शकता किंवा याही पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. तर हे आपल्याकडे आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. याला काय म्हणतात इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे जे काही व्हॅलन्सी असेल त्या व्हॅलन्सीवरून तुम्ही दाखवू शकता. ओके. त्यानंतर हे तुम्हाला लाईनमध्ये दिसत आहे. ठीक आहे. एक मिनिट याला परत रिकवर करतो. ठीक आहे. हे जे तुम्हाला लाईनमध्ये दिसत आहे. ठीक आहे. हे लाईन. ठीक आहे. तर याला म्हणतात कोणतं स्ट्रक्चर तर याला म्हणतात लाईन स्ट्रक्चर. याला काय म्हणतात लाईन स्ट्रक्चर. लक्षात असू द्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कुठलंही स्ट्रक्चर जे आहे त्या ठिकाणी इझिली तुम्ही ड्रॉ करू शकता. ठीक आहे. तुम्हाला मिथेनचं स्ट्रक्चर समजलं असेल. आता बघूया नंतरचं स्ट्रक्चर बघा. इथिन बघा. इथिन नावामध्येच आहे ई बघा. शेवटी काय आपल्याकडे ENE म्हणजे कार्बनमध्ये काय डबल बॉन्ड आहे. इथ म्हणजे 2 कार्बन. इथ म्हणजे काय 2 कार्बन. ओके. आणि फॉर्म्युला बघितला तर CH2 बॉन्ड CH2 बघा. इथेन जर बघितलं तर CH3 बॉन्ड CH3 राहतं. ओके. इथेनचा ए निवाला. पण मी या ठिकाणी जर बॉन्ड टाकला डबल बॉन्ड जर केला म्हणजे CH डबल बॉन्ड CH. ठीक आहे. तर हा जो CH3 आहे यातला एक H काय होईल कमी होतो आणि इकडला सुद्धा H काय होतं कमी होतं. तर आपल्याला हा जो स्ट्रक्चर बनतो हा भेटतं आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथिन. तर मला हे लाईन स्ट्रक्चर आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर दाखवायचं आहे. तर हे जे फर्स्ट आहे हे आपल्याकडे लाईन स्ट्रक्चर आहे आणि हे आपल्याकडे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. ओके. म्हणजे काय दोन कार्बन. ओके. आणि या 2 कार्बनला आपल्याकडे काय असतील हायड्रोजन जे आहेत हे काय असेल अटॅच असेल. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही पण दाखवू शकता. इकडे पण दाखवू शकता, इकडे पण दाखवू शकता. पण जेवढं फॉर्म्युला दिला आहे तेवढेच आपल्या ठिकाणी मेन्शन करायचे. ठीक आहे. त्याला लाईन स्ट्रक्चर आणि हे कुठलं असणार इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. ओके. तर तुम्हाला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढता यायला पाहिजे. ठीक आहे. यावर तर तुम्हाला जर सेपरेट व्हिडिओ यात काही जर डाऊट असेल तुम्हाला तर नक्की तुम्ही कमेंट्स करा. यावरती आपण सेपरेट बेसिकपासून जे आहे आपण त्या ठिकाणी व्हिडिओ घेऊया. परंतु आपण क्विक रिव्हिजन म्हणून जो आहे आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. ओके. त्यानंतर बघा हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे मिथॅनॉल. बघा कोणता दिला आहे मिथॅनॉल. बघा आता शेवटी जर बघितलं तर तुम्हाला OL दिसतं. कोण दिसतं OL दिसतं. तर OL कोण आहे तर OL हा जो आहे हा एक फंक्शनल ग्रुप आहे. कोणाचा अल्कोहोलचा. म्हणजे OL म्हणजे काय OH आहे अल्कोहोल. बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मिथॅनॉल इज CH3 बॉन्ड OH. CH3 बॉन्ड OH. ठीक आहे. याला म्हणतात मिथॅनॉल. ठीक आहे. यालाच तुम्ही CH4O असंही लिहू शकता. जस्ट आपण बघितलं होतं काही वेळापूर्वी बघा MCQ मध्ये बघा तुम्हाला दाखवतोय बघा CH4O आहे का CH4O म्हणजे कोण असतं मिथॅनॉल असतं. तेच तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे बघा CH4O. ठीक आहे. तर हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आणि हे त्याचं काय लाईन स्ट्रक्चर आहे. म्हणजे काय एक कार्बन त्याला साईडला काय असेल 4 हायड्रोजन आणि एक फंक्शन O अटॅच असेल. जसं की बघा कार्बनच्या मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 1 2 3. ठीक आहे. आणि हा एक चौथा. ओके. इकडे एक कार्बन असेल इथे एक कार्बन असेल आणि इथे एक कार्बन असेल. ओके. सॉरी इथं हायड्रोजन इथं ऑक्सिजन असेल आणि या ऑक्सिजनला परत इथं कोण असेल हायड्रोजन असेल. ओके. असं स्ट्रक्चर असणार त्या ठिकाणी.
आणि आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनचे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 6 इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे, 5 आणि 1 6 झालं याचा. ठीक आहे, अशा पद्धतीने काय असं स्ट्रक्चर बघा, हे डॉट स्ट्रक्चर आहे आणि एक लाईन स्ट्रक्चर. याला झूम करतोय, तुम्ही व्यवस्थित याला स्क्रीनशॉट त्या ठिकाणी घेऊ शकता. ओके, त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं आहे वॉटर. वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल बघा. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर काय असेल? H2O. तुमच्या सर्वांचा परिचय असणारा. ठीक आहे, H2O. बघा काय असेल? 2 हायड्रोजन्स आहेत बघा, 2 हायड्रोजन. आपण ड्रॉ करून बघूया. ठीक आहे, 2 हायड्रोजन. ठीक आहे, तर एक ऑक्सिजन, इकडनं एक हायड्रोजन, इकडनं एक हायड्रोजन. तर हायड्रोजनचा एकच इलेक्ट्रॉन असतं, तुम्हाला माहिती आहे. आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 असल्यामुळं इलेक्ट्रॉनिक कॉन्स्टंट 2,6 असणार. म्हणजेच त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 6 इलेक्ट्रॉन्स असतील. ठीक आहे, ओके, 4 आणि 5. ओके, तर हा ऑक्सिजन काय करेल? एक इलेक्ट्रॉन या हायड्रोजनचा घेईल आणि एक इलेक्ट्रॉन या हायड्रोजनचा घेईल. म्हणजे स्वतःचे किती आहेत? 2 4 5 6. या एक हायड्रोजनचा 7 आणि इकडला एक 8. ठीक आहे, अशा पद्धतीने काय करेल? एक स्वतःला काय करेल? स्टेबल करेल, शेअरिंग ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन करून. तर बघा या ठिकाणी आपल्याला स्ट्रक्चर दिलं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी स्ट्रक्चर सुद्धा आपण या ठिकाणी घेतोय. बघा हे स्ट्रक्चर असणार कशाचं? वॉटरचं. ठीक आहे, तर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो आहे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तत्पूर्वी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.